नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत। अजित पवारांनी काय सांगितलं स्पष्ट बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने 6 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली आहे। निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह 21 ते 65 वयापर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात आहे। निवडणूक काळामध्ये आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती। आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणुकीचा निकालही लागला आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ मिळाला असून जनतेने महायुतीच्या पदरात बहुमताचं दान टाकलेलं आहे। त्याचबरोबर आचारसंहिता देखील उठवली आहे। त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आहे। महायुती सरकारने निवडणूक काळामध्ये घोषणा केली होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचं जर सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 म्हणजेच 2100 रुपये हप्ता दिला जाईल। दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात चर्चा होती की निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल किंवा या योजनेचे निकष बदलले जातील। सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजूनही या महिन्याचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तो वितरित केला गेलेला नाही। त्यामुळे महिलांसह राज्यातील जनतेच्या मनामध्ये या योजनेबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे। दरम्यान राज्यातील काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत भाष्य केले आहे। तसेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। अजित पवारांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल केलेले नाहीत। तर नेमकं अजित पवार काय म्हणाले बघा। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक बाबा आढाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत। देशातील लोकशाही टिकावी, संविधानाचं संरक्षण व्हावं या मागणीसह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा, ईव्हीएमचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त करत बाबा आढाव उपोषणाला बसले होते। काल म्हणजे शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी तर त्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे। काल काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली व त्यांच्या समोर सरकारची बाजू मांडली। तसेच त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली। त्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना किंवा बातचीत करताना त्यावेळी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले आहेत। तर त्यावर ते म्हणाले की अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ, म्हणजेच कोणतेही निकष बदललेले नाही आहेत, जे आहेत ते आहेतच। तर अशा प्रकारे आता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो कधी मिळेल याबाबत लाडक्या बहिणींमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे। विधानसभेपूर्वी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केला होता। त्यातील 2 कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळालेला आहे। आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर म्हणजेच 1 एप्रिलपासून दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली। जुलै ते सप्टेंबर पर्यंत म्हणू आपण राज्यातील 2.5 कोटींपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले होते। योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावे, लाभार्थींच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा, एका शासकीय योजनेचा तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र असतील, असे निकष घालण्यात आले होते। मात्र या निकषांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही। त्यामुळे सरसकट आपण म्हणतो की सर्वच लाडक्या बहिणींना त्याचा लाभ मिळाला आणि अर्जदारांकडून स्वयं घोषणापत्र सुद्धा घेतले होते आणि त्या सर्वच 21 ते 65 वयोगटातील म्हणू आपण की अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देखील दिला गेलेला आहे। त्यासाठी एका वर्षासाठी आता म्हणू शकतो आपण की 45,000 कोटींची तरतूद देखील करण्यात आली। अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे। त्यामुळे योजनेच्या निकषाची काटेकोरपणे पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून
पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणे शक्य होईल असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचे मत आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते, निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील यावर अभ्यास होईल असेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे। आता बघा, निकषांची पडताळणी झाली नाही आणि स्वयं घोषणापत्र जे आहे तेही घेतले तर बघा काय म्हणाले अधिकारी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल, पण त्यासाठी शासन निर्णय अपेक्षित आहे। सध्याच्या लाभार्थीमधील आयकर भरणारे कोण आहेत, कुटुंबाकडे 4 चाकी आहे का, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक अर्ज झालेले आहेत का, याची पडताळणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे। पण प्रत्येकाकडून स्वयं घोषणापत्र जे आहे ते घेतलेले आहे, अशा प्रकारे प्रसाद मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितलेले आहे। तर बघा कोणत्या निकषांची होणार आहे पडताळणी। योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का, हा झाला पहिला निकष। दुसरा निकष आहे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का। 3 नंबरचा निकष आहे एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का। आणि शेवटचा निकष आहे परित्यक्त्या विधवा महिला ज्या आहेत निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेत आहेत का। ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, 4 निकष आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत। तर अशा प्रकारची बातमी होती। आपल्याला जर ही बातमी आवडली असेल तर प्लीज शेअरसुद्धा करा आणि लाईक करा। आणि हो चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे